नमस्कार. मनाला प्रशिक्षित करण्यासाठी बौद्ध शिकवणीत 2 मुख्य साधनं सांगितली आहेत. आज आपण त्या 2 साधनांबद्दल म्हणजे समथ आणि विपश्यना अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत. तर मग सुरुवातच करूया त्या एका प्रश्नापासून जो ध्यान करणाऱ्या अनेकांना पडतो. समथ आणि विपश्यना यात नेमका फरक तरी काय आहे? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपला आजचा प्रवास कसा असेल ते पाहूया. आपण आधी या 2 संज्ञा समजून घेऊ. मग समथ म्हणजे काय आणि विपश्यना म्हणजे काय ते बघू. त्यानंतर या मार्गावरचे काही सापळे आणि शॉर्टकट आहेत का ते तपासू. आणि शेवटी हा एकसंध मार्ग कसा काम करतो ते पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. समथ म्हणजेच शांततेची शक्ती. पाहूया की मनासाठी एक स्थिर पाया कसा तयार करायचा. तर हे समथ म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर याचा अर्थ आहे शांतता किंवा स्थिरता. याचं मुख्य काम आहे आपल्या मनाला त्रास देणाऱ्या गोष्टींपासून, जसं की राग, अस्वस्थता किंवा सततची शंका यांपासून शांत करणं. समथचं अंतिम ध्येय आहे एकाग्रता साधणं, म्हणजेच मनाला एकाच बिंदूवर पूर्णपणे स्थिर करणं. कल्पना करा एका शांत सरोवराची, ज्याचं पाणी जरासुद्धा हलत नाहीये, अगदी स्वच्छ आणि नितळ. समथ मनाला नेमकं तसंच बनवतं आणि यातूनच जी अवस्था तयार होते तिला म्हणतात समाधी, एक अतिशय शक्तिशाली आणि केंद्रित अवस्था. बरं, आता एकदा का मन असं शांत आणि स्थिर झालं की मग पुढचं काम सुरू होतं. या शांततेच्या पायावर आपण ज्ञानाची इमारत उभी करू शकतो. आणि इथेच येतो आपला दुसरा भाग, विपश्यना, म्हणजेच अंतर्दृष्टीचं ज्ञान. आणि मग येथे विपश्यना. विपश्यना म्हणजे स्पष्टपणे पाहणे किंवा विशेष प्रकारे पाहणे. म्हणजे कोणतीही कल्पना न करता, कुठलाही रंग न देता, गोष्टी जशा आहेत तशाच्या तशा पाहणं हे तिचं काम आहे. मग विपश्यनेचं ध्येय काय? तर ते आहे वास्तवाची 3 मूलभूत लक्षणं अनुभवणं. पहिलं, अनित्य, म्हणजे जगातली कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नाही. दुसरं, दुःख, म्हणजे एक प्रकारचं असमाधान. आणि तिसरं, अनात्म, म्हणजे मी किंवा माझं असं मानतो तसं खरं तर काही नाही. जेव्हा हे स्पष्ट दिसू लागतं तेव्हाच प्रज्ञा म्हणजेच खऱ्या ज्ञानाचा उदय होतो. आणि गंमत म्हणजे या दोन्ही साधनांमध्ये सती म्हणजेच सजगतेचाच वापर होतो, पण वेगवेगळ्या भूमिकेत. समथमध्ये ही सजगता एका रक्षकासारखी आहे. ती मनाला श्वासावर बांधून ठेवते, जेणेकरून ते इकडे तिकडे भटकणार नाही. याउलट विपश्यनेमध्ये तीच सजगता एका संशोधकासारखी बनते. ती फक्त शांतपणे निरीक्षण करते, गोष्टी समजून घेण्यासाठी. पण या मार्गावर काही धोके किंवा शॉर्टकट असू शकतात का? चला, ध्यान करणाऱ्यांना पडणाऱ्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांकडे वळूया. पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न, किंवा म्हणा ना एक सापळा. केवळ ध्यानातली ती गाढ शांतता अनुभवल्याने सर्व दुःखांचा अंत होऊ शकतो का? याला एक सुंदर सापळा म्हणतात. बघा, केवळ शांततेच्या अवस्थेला चिकटून राहणं म्हणजे काय? तर गवतावर एक जड दगड ठेवण्यासारखं आहे. वरून गवत दिसत नाही, पण त्याची मुळं खाली जिवंतच असतात. दगड बाजूला केला की गवत परत वर येणारच. विपश्यनेची भूमिका इथे येते. ती त्या गवताला मुळासकट उपटून टाकते, जेणेकरून ते पुन्हा वाढूच शकणार नाही. मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो, जर अंतर्दृष्टीच इतकी महत्वाची आहे आणि तीच मुळावर काम करते, तर मग समथाचा भाग सोडून थेट विपश्यनाच का करू नये? आहे का असा काही शॉर्टकट? याचं उत्तर एका खूप सुंदर उदाहरणात आहे. समथेशिवाय विपश्यना करणं म्हणजे मुठीशिवाय चाकू वापरण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. पाते कितीही धारदार असो, जर त्याला पकडायला मुठच नसेल तर त्याचा प्रभावीपणे वापर करताच येणार नाही. तसंच मन स्थिर आणि शांत असल्याशिवाय अंतर्दृष्टीचं काम नीट होऊच शकत नाही. या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट तर आता अगदी स्पष्ट झाली असेल. समथा आणि विपश्यना हे 2 वेगळे किंवा एकमेकांच्या विरुद्ध जाणारे मार्ग नाहीत. खरं तर ते एकाच एकसंध मार्गाचे 2 अविभाज्य भाग आहेत. यासाठी एक खूप सुंदर उपमा दिली जाते, पक्षाच्या 2 पंखांची. उंच आकाशात भरारी घेण्यासाठी जसे दोन्ही पंख सोबत एकोप्याने काम करतात, तसेच मुक्तीसाठी समथ आणि विपश्यना दोन्ही एकत्रच आवश्यक आहेत. आणि याचं सगळ्यात उत्तम प्रॅक्टिकल उदाहरण म्हणजे
आनापानासती सुत्त या एकाच सरावामध्ये दोन्ही गोष्टी कशा एकत्र येतात ते बघा. सुरुवातीच्या पायऱ्यांमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करून मन शांत केलं जातं. हा झाला समतचा पाया. आणि मग त्याच शांत मनाचा वापर भावना, विचार आणि वास्तवाचं निरीक्षण करण्यासाठी केला जातो. ही झाली विपश्यना. आणि यातून एक इतकं सुंदर सकारात्मक चक्र सुरू होतं. शांततेमुळे स्पष्ट अंतर्दृष्टी येते. स्पष्ट अंतर्दृष्टीमुळे आसक्ती सुटायला मदत होते. आणि आसक्ती सुटल्यामुळे मन अजून जास्त, अधिक खोल आणि स्थिर शांत होतं. हे चक्र एकमेकांना सतत मजबूत करत राहतं. तर मग या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? ही सगळी मानसिक साधनं वापरून आपण नक्की कुठे पोहोचणार आहोत? चला, ते पाहूया. अंतिम ध्येय आहे विज्जा आणि विमुक्ती. सोप्या भाषेत सांगायचं तर खरं ज्ञान आणि दुःखातून संपूर्ण मुक्ती. समत आणि विपश्यनेचा हा एकसंध सराव आपल्याला याच अंतिम ध्येयाकडे घेऊन जातो. आणि हे सगळं समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण हा सरावाचा एक प्रकारे नकाशा आहे. हा नकाशा आपल्याला मार्गात येणाऱ्या एखाद्या सुंदर दृश्यालाच आपलं अंतिम ठिकाण समजण्याच्या चुकीपासून वाचवतो. यामुळे आपण प्रवासात भटकत नाही. आणि आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. हे सगळं ऐकल्यावर जेव्हा कोणी आपल्या स्वतःच्या साधनेकडे पाहिल तेव्हा काय जाणवतं? आपल्या या मानसिक टूलकिटमधल्या नेमक्या कोणत्या साधनाला धार लावण्या